खासदारांचा राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, संजय पाटीलचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, संजय पाटीलचा धिक्कार असो, हुजूर खासदाराचा राजीनामा, हुजूर खासदाराचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, हुजूर खासदाराचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, संजय पाटील हाय हाय, संजय पाटील हाय हाय, संजय पाटील हाय हाय, संजय पाटील हाय हाय। मी ह्या घटनेचा निषेध करतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरती अशा पद्धतीने घाला घालणं हे खासदाराला शोभत नाही। आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि आपल्याला लोकशाही आणि पत्रकार मूल्य काय आहेत हे माहिती आहेत आणि अशा पद्धतीने आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो। आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा आणि रद्द केली पाहिजे अशी आमची ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही मागणी करतो की त्यांची खासदारकी जी आहे ती त्यांनी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी सर्व पत्रकारांची माफी सुद्धा मागितली पाहिजे ही आमची ठामपणे मागणी आहे। पत्रकार हमेशा न्यूट्रल होता है और पत्रकार किसी भी तरह का प्रश्न पूछ सकता है। आपको उत्तर नहीं देना है तो ना बोल दो, मना कर दो, लेकिन जो इस तरह की भाषा वापर के धमकी दे रहे हैं और उद्दटता की भाषा का प्रदर्शन कर रहे हैं तो मैं उनकी पार्टी के प्रमुख उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी से यही निवेदन करूंगा कि ऐसे सांसदों से आप बचे, इससे आपका भी नाम खराब होगा, पार्टी का नाम खराब होगा। तो संजय पाटिल ने जो किया उसका हम सार्वजनिक तौर पे निषेध करते हैं, उनके खिलाफ कार्रवाई करनी ही पाहिजे। हा पहिल्यांदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे। या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे। तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकारांशी बोलला। आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात, त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्याही जनाशी देण्यात नसतं। तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे। आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी। आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच। हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे। जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकारांसारख्या लोकांना जर त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे। या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे। लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही, हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे। आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे। आणि पत्रकारांना माझी एक विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांना की आपण सर्वांनी मिळून एक डिसिजन घेऊया। जे आपल्या पत्रकारांच्या विरोधात आपल्याला मारण्याची ठार मारायची धमकी देतात त्यांचं कुठलंही वृत्तांकन करू नये, त्यांना जरा एकदा आपल्या पण धमकी दाखवा, आपली पण त्यांना जरा। आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे जेवण काढलं। अरे माणसं जेवण काढतात, आज तुम्ही आमचं जेवण काढतं, उद्या तू उपाशी मरशील, अशी परिस्थिती लोकांनी। आता तू जेवण केलं का आम्ही तुमच्या पाटील लावून लागलो होतो की जेवायला द्या म्हणून। तुम्ही आम्हाला तुमच्या फायदा करता, आमच्या लोकांना तुम्ही रात्रभर थांबवता, वेळ घालवता, मग आणि तुम्ही त्याला जेवण दिलं तर ती मोठी काय गोष्ट केली? जेवण तुम्ही दिलं हा काय उपकार नाही केले, हा तुमच्याकरता की तुम्ही आमच्या माणसांनी काम केलं म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं। तर त्यात पण आमचे सर्वच लोक जेवले नसतील, तुम्ही सर्व जातीला आमच्या हे कराल पत्रकार जातीला, तर हा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो। यापुढे अशा गोष्टी खपून घेतल्या नाही। हा एक संजय दिनवा पाटील नाही, सर्वांनीच कुठल्याही पॉलिटिशियन लोकांनी किंवा सर्वसामान्य आम्ही तुमच्या कशाला नसतो, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना गृहीत धरू नका। आमची पत्रकार जर भडकले तर तुमचं या देशात पुन्हा निवडून येणं कठीण जाईल, याचं तुम्ही भान ठेवा। आपलं काय उत्तर असेल? आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते
आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे. आणि आज तुम्ही एकीकडे आम्हाला चौथा स्तंभ म्हणताय आणि वरून त्याच चौथ्या स्तंभावर कुऱ्हाडी चालवण्याच्या भाषा करताय. किती दिवस पत्रकार तरी हे सगळं सहन करणार? आणि ज्या दिवशी ह्या पत्रकारांनी ठरवलं की यापुढे तुम्हाला कुठल्याही चॅनल्सला आणि कुठल्याही वृत्तपत्रात स्थानच द्यायचं नाही, असं जर ठरवलंच आम्हा पत्रकारांनी सर्वांनी, तर तुमचं हे राजकीय अस्तित्वही डळमळीत होईल. त्यामुळे एक विनम्रपणे या सगळ्या घटनेचा तर निषेध आहेच, परंतु पक्षप्रमुखांना विनंती करतोय पत्रकारांच्या वतीनं की त्यांना समज द्या. शक्य झाल्यास हा धमकी देण्याचा प्रकार आहे आणि हा भारतीय न्यायसंहितेचाही गुन्हा आहे. तो तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी थोरातांना धमकी दिली आहे त्याच पद्धतीनं त्याच प्लॅटफॉर्मवर येऊन सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागितलीच पाहिजे. लोकशाहीची कुठेतरी गळचेपी केली जाते. निश्चित संजय दिना पाटलांचं जे वागणूक आहे ती पाहून अक्षरशः पूर्णतः महाराष्ट्रभर हिटलरशाही सुरू आहे का असं आता जणू काही जाणवायला लागलेलं आहे. खरं तर पत्रकार हा आपल्या सगळ्यांचा दुवा असतो, मात्र पत्रकारांना थेट अशा जाहीररित्या जर का अशी धमकी दिली जात असेल तर निश्चितच ही अत्यंत वाईट घटना आहे आणि या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती देखील बेताल होती, मात्र तरी देखील त्यांच्या पक्षाला कुठे आठवण आली नाही. मात्र आज थेट त्यांनी आमच्यातल्याच एका बांधवांना कुठेतरी धमकी देऊन त्यांच्या प्रकारचे जे अस्तित्व होतं ते पुन्हा एकदा त्यांचं बेतालगिरी जी आहे ती समोर आणलेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निश्चितच जाहीर माफावी आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे.